विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. एसए फाउंडेशन हा संघ देखील कित्येक पर्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि एसए फाउंडेशनचे सर्वेसर्वा सचिंद्रजी आयरे यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. पहिला बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. बॉल मात्र निघून जातोय 2 धावांसाठी. एका बाजूला आपण पाहतोय श्रीमंत समर्थ हा संघ आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता संघ. या दोन संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना. मॅच नंबर 14. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे आणि हा बॉल आता पुन्हा मैदानामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत मात्र अगदी रस्त्यावरती बॉल जाऊन आदळलाय. 2 धावा मिळणार आहेत. गोशंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अक्षय शेडगे चांगल्या फॉर्म मध्ये हा बॅटर या संघाचा कर्णधार आहे. नॉन स्ट्रायकिंगला रोहन साली. पहिली ओव्हर आपण पाहतोय पार्थ सावंतची. चांगला खेळ पार्थ सावंतने कालच्या दुसऱ्या रजनीमध्ये केला होता. शेवटच्या सामन्यामध्ये काय फिरवला तो सामना. हो यावेळेला चांगला स्ट्रोक लगावलाय. कव्हरची दिशा निवडली. आता आणखीन 2 धावा मिळणार आहेत. सुरुवात चांगली करून दिली टीम विघ्नहर्ता या संघाला. अक्षय शेडगेने धावा झाल्यात धाव फलकावर आता टीमच्या 6. स्लोअर वन बॉल बॅकफुट वर येत असताना पुलचा फटका. आणखीन 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. हो चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा लगवले. आता पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघून जातो एका धावेसाठी. धावा झाल्यात आता धाव फलकावर 9 ऑन बोर्ड. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा पिक करत असताना हा बॉल आता नेमका कुठे पडलाय. येस गेलाय 4 धावांसाठी. या मॅच मधील पहिला चौकार.
झाल्या धावफलकावर 13. चांगलीच सुरुवात करून दिली अक्षय शेडगेने आपल्या संघाला, कारण बॅट मधून त्याच्या धावा येतच राहिला पार्कच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना. पहिला बॉल, वाह काय फटका सजवलाय, क्लास दर्जा, चांगला कव्हर ड्राईव्ह. 2 धावांसाठी रोहनच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. बरोबर टप्प्यावर हा बॉल होता, बरोबर त्याला फक्त दिशा दिली रोहन सालीने आणि 2 धावा मिळाल्यात देखील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 15. चांगला बॉल निमिषने प्रयत्न चांगला केला होता, बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. 1 धाव आता कंप्लीट केली आहे. चांगलं बॅकअप प्रशांत मोरेने दिले. 1 धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर आता 16. फुल टॉस बॉल पिक करत असताना आणखीन एक मोठा स्ट्रोक आहे अक्षयच्या बॅट मधून. हा बॉल देखील निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. स्लोअर वन बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. झेल विकेट, मॅच ऑन. अक्षय शेडगेची विकेट आली आहे. मोठा धक्का, टीम विघ्नहर्ता. त्याने त्याचं काम करून दाखवलं अक्षय शेडगेने. त्याच्या बॅट मधून धावा येतच होत्या आणि त्यानंतर शैलेश शेडगेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. पार्थने झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बॉल हवेत होता, बॉलच्या खाली फिल्डर स्वतः पार्थ आणि बरोबर अगदी सोप्पा झेल. पहिली विकेट विघ्नहर्ता या संघाला. हॅलो हॅलो हॅलो. इथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे मकरंजी मालव यांचं. सतीश भैरे मैदानाच्या आतमध्ये, बॉल गेलाय बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
स्ट्रेट डाऊन डी ग्राउंड फटका. पहिल्याच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. सतीशच्या बॅट मधून धावा झाल्या 24. ज्यावेळेला बॅकफुट वर येत असताना पुल करण्याचा प्रयत्न केला. आता बॉल नेमका कुठे गेला ते पाहावं लागेल. 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 26 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम विघ्न हरता 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर झालेत. सर हो सर पहिला बॉल पायावर आदळला. यस, पहिल्याच बॉलवर विकेट. रोहन साली बॅक टू द पॅव्हिलियन. पार्थने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज यश पवार. चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू. त्याने फलंदाजी केली, त्याने गोलंदाजी केली आणि आतापर्यंत चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मिळवलेत यश पवारने आतापर्यंत. विकेट मिळवून दिली आहे पार्थने आपल्या संघाला. रोहनची फिरवलेला चेंडू. हो, प्रयत्न चांगला केला होता पार्थने. लॉंग ऑन मधून हर्षल पवार बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धावा आता कंप्लीट केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 27 झाल्यात धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. समोर राहते ना पप्पाला मागे रा मागे जवळ आहे जवळ आहे 1 2 3 4 असा रा थोडा ओय ए ओहो, यावेळेला चांगला बॉल. वाईट बॉल असणार आहे. वाईट +1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. सोडून दिला होता सतीशने हा बॉल. त्याला ठाऊक होतं की खूपच बाहेर आहे हा बॉल आणि बडून व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली. 29 धावा धावफलकावर झाल्या. 29. सतीश बेरे. स्लोअर 1 बॉल होता. त्याला पिक करत असताना चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा सतीशने खेचलाय आणि हा बॉल दुहेरी धावेसाठी जात असताना पाहायला मिळतोय.
चांगला खेळ करतोय सतीश बेरे. 2 धावांच्या मदतीने धावा आता झाल्या धावफलकावर 31-31. आणखीन एक वाईट बॉल असणार आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव म्हणजेच काय 2 धावा आता पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. पुन्हा एकदा वाईट बॉल प्लस एक अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. 33 धावा धाव फलकावर झालेत. यावेळेला बॅटची आतली कडा आणि हा बॉल निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव मिळणार आहे म्हणजेच काय धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 34. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची आतली कडा घेतली होती चेंडूने आणि त्यानंतर मात्र खूपच लांबवरचा चेंडू होता. प्रयत्न केले होते एसटी रक्षकाने आणि त्यानंतर मात्र हा बॉल निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय प्रशांत मोरे. एक धाव आता केली आहे कंप्लीट. दोन्ही फलंदाजांनी एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय धाव संख्या आता इकडे पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 35. आणि आपण पाहतोय HPL हररबारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक सौरभ बसकर आणि त्याचप्रमाणे आदित्य पांगे आणि संपूर्ण हे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्यात 35. 2 गडी माघारी परतले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. स्ट्रायकिंग एंडला यश पवारला आपण पाहतोय. स्लोअर पण बॉल. चेंडूला सन्मान दिलाय चेंडूला यश पवारने. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 35. 2 गडी माघारी परतलेत. करंट रन रेट आपण पाहतोय 11.7 आहे. 2 फलंदाजांच्या माध्यमातून पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली गेली आहे. 5 बॉल मध्ये 9 धावांची. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसॅक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. विघ्नहर्ता या संघाने स्ट्रॉंग टीम आहे. टीम विघ्नहर्ता त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ओव्हर नंबर 4 च्या खेळाला आता सुरुवात होईल आणि भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतात. हर्षल मॅच मध्ये राहा. हर्षल मॅच मध्ये राहा ना. ए जांभ्या ओय ओय थोडा लांब नाही जाणार.
भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 4. 35 झाल्या धावफलकावर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय टीम विघ्नहर्ता या संघाकडून. पहिलाच बॉल खेचून मारलाय सतीश बेरेने. पुन्हा एकदा बॉल निघून जाईल आता 2 धावांसाठी. जुना बॉल आहे, जुना बॉल आहे. आपटलेला बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने तेच उत्तर देत असताना पाहायला मिळते सतीश बेरे. चांगला खेळ करतोय या मॅच मध्ये देखील. आणखी 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 39 धावा धावफलकावर झाल्या 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 7 बॉल मध्ये वैयक्तिक 200च्या स्ट्राईक रेटने 1 चौकाराच्या मदतीने 14 धावांवर फलंदाजी करत असताना पाहायला मिळते सतीश बेरे. अफलातून फॉर्म मध्ये कालच्या दुसऱ्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ केला होता सतीश बेरेने. नेक्स्ट मॅच टीम श्री 11 आणि रॉयल स्टॅलियन्स दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे. चालू असलेल्या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. थँक्यू डीजे. ज्यावेळेला खेचलाय फटका. आणखीन एक बॉल निघून जातोय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा मिळणार आहेत. काय सुरुवात करून दिली होती अक्षय शेडगेने आणि त्यानंतर त्याची विकेट शैलेशने मिळवून दिली. तो माघारी परतल्यानंतर आपण पाहिलं तर रोहन साळीची विकेट पार्थने मिळवून दिली आणि त्यानंतर या 2 फलंदाजांनी या संघाचा डाव सांभाळलाय. चांगली पार्टनरशिप. 8 बॉल मध्ये 15 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली आहे. 8 बॉल मध्ये 16 धावांवर फलंदाजी करतो एका चौकाराच्या मदतीने. 200चा स्ट्राईक रेट आहे सतीश बेरेचा. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघून जातोय आता गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 42 धावा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 42 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. वाईट होता ना, डाऊटफुल होता. स्लोअर 1 बॉल पिक करत असताना आणखीन एक बॉल आता लॉंग ऑफच्या डोक्यावरून निघून जातोय. सतीश बेरे इज ऑन फायर नाऊ. कार्यक्रम करून टाकतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. उलटा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉलच्या खाली हर्षल पवार. विकेट. सतीश आउट. खेळ टिपला होता हर्षल पवारने. क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा दाखवला जातोय. उंची जास्त गाठली होती. शाहरुख आमचे कॅमेरामॅन पहा. क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण.
हेडलीचा हा बॉल आहे आणि ते बरोबर हेडली हे नाव त्या बॉलवर कोरलं गेले ते देखील दिसते त्या कॅमेऱ्यामध्ये. एवढी क्लिअरिटी पाहायला मिळते tenniscricket.in माध्यमातून. इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर जे कॅमेरे पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीचे कॅमेरे देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. संतोष नाणेकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम, साहिल चव्हाण आणि त्याचप्रमाणे रोहित, शाहरुख, हर्ष खूप सारी मेहनत घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आता ओव्हर नंबर 5 च्या खेळाला सुरुवात होईल. ओम पाटील ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी सज्ज आहे. नवीन फलंदाज कौस्तुभ बेरे. एक भाऊ माघारी परतला, दुसरा भाऊ मैदानात आलाय. ओम पाटील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. चांगला खेळ त्याने केलाय ओम पाटीलने. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेचलाय यशने. बॉल टप्पा घेत निघून जातोय गोचंगी क्षेत्रात. रन मिळणार आहे 1. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावर 47. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय विघ्नहर्ता या संघाकडून. ओमचा पुढचा बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. बरोबर टप्प्यावर बॉल हाताळला होता ओम पाटीलने. स्पेशलिस्ट आहे हा, डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं षटक त्याने हाताळलंय. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 2 धावांवर फलंदाजी करतोय यश पवार. कौस्तुभ बैरे नवीन फलंदाज आहे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याला अजून स्ट्राईक मिळाली नाहीये. आपटलेला चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यश खंडागळे झेल, विकेट. यश पवार आउट. वेद मोंडे नवीन फलंदाज आहेत. धन्यवाद डीजे. धावा झाल्यात 47. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट आपल्या संघाला मिळवून दिली ओम पाटीलने. लाडू आलाय, पुन्हा लाडू मैदानात. आज देखील त्याची हजेरी पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेला तुम्हा सगळ्यांचा लाडू बॅट हातात आहे, बॅट हातात आहे. आज हा लाडू या स्पर्धेचा आनंद घेतोय. मुंगूस बॅट हातामध्ये घेतली लाडूने. सगळ्यांचा लाडका लाडू. चांगला बॉल वेदसाठी. बॉल आता निघून जातोय. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. 1 धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 48. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. टीम श्री 11 आणि रॉयल स्टॅलियन्स. बोथ कॅप्टन्स, दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे रेडी राहा आणि व्यासपीठावर यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कौस्तुभ बेरे नवीन फलंदाज आहे. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. खेपट्टीचा अंदाज घेतोय, अभ्यास करतोय कौस्तुभ बेरे. चांगला बॉल, चांगला बॉल. कौस्तुभला कळालाच नाहीये, कळालाच नव्हता कौस्तुभ बैरेला हा चेंडू. आणि प्रत्येक मॅच मध्ये तेच करत असताना पाहायला मिळतोय कौस्तुभ बैरे देखील. पहिल्या मॅच पासून आम्ही पाहिलंय कौस्तुभ बैरे बॉल खाली राहतोय, खूपच खाली राहतोय बॉल. हा डॉट बॉल आलाय. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 48 धावा धाव फलकावर झालेत. ओम पाटील कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले आहेत. आपटलेला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न.
फटका फसलाय, बॉल निघून जातोय आता घोषांकी क्षेत्रात. काय गोलंदाजी केली आहे ओम पाटीलने. एक ओव्हर हाताळत असताना फक्त 3 धावा या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 49. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये करायचे आहेत 50 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री 11 आणि रॉयल स्टॅलियन. सचिंद्रजी आयरे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. या हर्षद. श्री 11 आणि रॉयल स्टॅलियन. हे हे चे हल हल काटा आणि काटा आलाय. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल आम्ही गोलंदाजी करू. आणि या सामन्याबद्दल काय सांगशील, कारण हा लीग स्टेज मधील शेवटचा सामना आहे आणि या सामन्यावर सगळ्यांचंच गणित डिपेंड आहे. हो, हा खूप निर्णायक सामना आहे. या सामन्यात जो जिंकेल आय गेस तो पुढच्या राऊंडसाठी आणि तो नॉकआउट स्टेजमध्ये जाईल. सो हा सामना काल आम्ही 100% दिलं. दो आमच्या साईडला मॅच गेली नाही, बट इट्स क्रिकेट, यू नो, हार जीत होती रहती है. बट आजच्या सामन्यासाठी आम्ही 200% द्यायला तयार आहेत, बिकॉज हा आम्हाला सामना काही करून जिंकायचा आहे क्वालिफाय होण्यासाठी. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हर्षद, तुम्हाला देखील हा सामना महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे रॉयल स्टॅलियन संघाने सांगितलं की हा महत्वाचा सामना आहे, आम्हाला टेबल टॉप 4 मध्ये येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तुमच्यासाठी देखील तोच सामना महत्वाचा आहे. काल तुम्ही पाहिलं, कालचा तुमचा हातातला सामना तुम्ही गमावला, त्या सामन्याबद्दल काय सांगशील आणि या सामन्याबद्दल काय सांगशील? कालच्या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यासाठी सामना हारला, बॅटिंग नाही झाली म्हणून थोडे रन चेसिंगसाठी राहिले. प्रयत्न करू या सामन्यामध्ये, चांगला प्रयत्न करू, जिंकण्याचा चांगला खेळ करू आणि नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. त्या सामन्यासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लीग स्टेज मधील शेवटचा सामना, मॅच नंबर 15 आणि या 15व्या सामन्याचा टॉस झालाय. एका बाजूला रॉयल स्टॅलियन संघ आहे, दुसऱ्या बाजूला श्री 11 संघ आहे. टीम रॉयल स्टॅलियन संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे श्रीमंत समर्थ या संघाला. पाहत राहा LCD 2026 16 वापरवर tenniscricket.in वर. धन्यवाद. तीस बॉल आणि या 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 50 धावा करायची आहे टीम श्रीमंत समर्थ या संघाला सामना जिंकण्यासाठी.
यश पवार. 30 मध्ये करायचे आहेत 50. 30 बॉल 50 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. लीग स्टेज मधील 14वा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला आपण पाहतोय शैलेश शेडगे, दुसऱ्या बाजूला लाडका लाडू. दोघांच्याही हातामध्ये बॅट आहे. जिंकणार कोण पहा. लाडू देखील बॅट उंचवून दाखवतोय. हल सगळ्यांचा लाडका लाडू आहे. संपूर्ण मुंबईचा लाडका लाडू. पहिला बॉल मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 30 मध्ये करायचे 50. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडीगुल. विकेट. शैलेश शेडगेची मोठी विकेट आली आहे. यश पवारने आपलं काम करून दिलं या मॅच मध्ये. नवीन फलंदाज आहे साहिल पेडणेकर. विकेट आल्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. कौस्तुभ बेरे देखील खुश आहे. कारण त्याला देखील ठाऊक होतं हा महत्वाचा विकेट होता शैलेश शेडगेचा. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. बॉल आता अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पडल्यानंतर चेंडूने वळण घेतले. थोडासा शफल झाला होता फलंदाज. म्हणजेच काय आता डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. यश पवारने काय कारनामा केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्पर्धा गाजवली या खेळाडूने. पहिली रजनी या खेळाडूने गाजवली. कालचा दिवस त्याने गाजवला आणि आजचा हा दिवस देखील तो गाजवतोय. चांगला बॉल आता पडल्यानंतर आतमध्ये बरोबर यस्टनच्या वरून ट्रॅव्हल होतोय बॉल अक्षयच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाही. एक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर पहा आतमध्ये आला. थोडासा कट झाला होता. बरोबर बॉल त्याने हाताळला आणि एसटी रक्षक अक्षयच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल. ज्या वेळेला चांगला स्ट्रोक लगावलाय साहिल पेडणेकरने. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. आता 2 धावा धाव फलकावर झालेत. 1 गडी माघारी परतली. ज्यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. वा साहिल पेडणेकर. दर्जा होता, क्लास होता आणि याही बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. बॅटिंग करतोय साहिल पेडणेकर. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. महत्वाची लढत आहे. मॅच नंबर 14 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या मॅच मध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण 50 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. बॉल आता पडल्यानंतर खाली राहिलाय. रन मिळणार नाहीये. म्हणजेच काय ओव्हर नंबर आता 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. मॅचचं समीकरण आता बदललंय. 24 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 24 बॉल मध्ये 46 धावा करायचे आहेत.
24 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आतापासून इथून पुढे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी श्रीमंत समर्थ ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय कुठे चूक झाली होती तो विचार आता शैलेश करत असणार आहे. या दोन स्क्रीन आपण पाहतोय ज्याप्रमाणे चेंडू हाताळला बरोबर बॉल जाऊन यस्टॅनवर आदळल्यानंतर हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं यश पवारचं कारण त्याला ठाऊक आहे हा महत्वाचा विकेट होता आणि तेच दाखवलं जातं आता टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. एकाच वेळी हे दोन चित्र पाहायला मिळालेत. हा डगआउट थोडासा शांत आहे श्रीमंत समर्थ या संघाचा. शांत राहून चालणार नाहीये कारण पार्थ सावंत अजूनही मैदानामध्ये आणि तेच दाखवलं जाते डगआउट मध्ये. टीम श्रीमंत समर्थ हा लोगो त्या टी शर्ट वर हे टीमचे पाठीराखे सुनय गुरव. पहिला बॉल खेचलाय बॉल उडवलाय निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. दुसरा बॉल चेंडूला सन्मान दिले हलक्या हाताने बॉलला ढकलले बॉल निघून जातोय आता घोषंकी क्षेत्रामध्ये रन मिळणार आहे 1. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावर टीमची आता 9 आकड्यावर. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला दुसऱ्या बॉलला हलक्या हाताने बॉलला ढकललं स्टिअर केलं. मनगटाचा वापर देखील केला होता पार्थने. आता एकच धाव मिळणार आहे 22 मध्ये करायचे 41 होऊ शकतात या धावा. जोपर्यंत पार्थ मैदानामध्ये आहे तोपर्यंत हे शक्य आहे. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने लांब 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 खूप लांब 4 चौकार. दोन चौकार आतापर्यंत ठोकले 13 धावा धाव फलकावर. मॅच बनवू शकते इथून पुढे 21 मध्ये आता 37 करायचे आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेचलाय. आता मिळणार आहेत 2 धावा. पंधरा धावा आता धाव फलकावर झालेत. 15 ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रीमंत समर्थ. 20 मध्ये आता करायचे 35 20 बॉल 35 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. आणि हे दर्दी प्रेक्षक हे प्रेक्षक आहेत क्रिकेटचे चाहते आहेत आज त्यांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. स्वतः सिद्धेश भगत जे संघ मालक आहेत टीम विघ्नहर्ता या संघाचे पहिल्या दिवसापासून तिथेच बसून आहेत. जागा लकी आहे सिद्धेश भगत यांना. उलटा बॉल आणि याही बॉलला आता मैदानाच्या बाहेरच पाठवलंय. जो येईल बॉल तो बाहेरच मारायचा आहे याच उद्देशाने पार्थ आता बॅटिंग करतोय. 2 धावा धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 17. 19 मध्ये आता करायचे 33. मॅच बनणार आहे महत्वाचा सामना आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सतीश बेरेला काय खेळ केला पहिल्या डावामध्ये. त्याच्या पॅट मधून धावा येतच होते आणि त्याच्या जोरावरच 49 धावांपर्यंत मजल मारता आली आहे टीम विघ्नहर्ता या संघाला. आणि त्यांच्या मागे बरोबर जी स्क्रीन आहे एस ए फाउंडेशनचे सर्वे सर्वा सचिंद्रजी आयरे
आपटलेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हा बॉल खूप दूर गेलाय. 2 धावांसाठी 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता 2चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आता आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती नजर टाकली. पहिलं षटक हाताळलं होतं यश पवारने. 4 धावा त्याने खर्च केल्या. या ओव्हर मध्ये सुनय गुरवणे तब्बल 15 धावा खर्च केल्यात. महागडे षटक या मॅच मधील. मॅचचं समीकरण पूर्णच बदललंय आता मात्र, कारण बॅट बोलली आहे पार्थ सावंतची. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं देखील. आमचा हा छोटा विहान देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या लालबाग क्रिकेट धमाकाचा आनंद घेतोय. लाडूला आपण पाहतो ऑन स्क्रीन. लाडू आज इथेच थांबणार आहे, दिवसभर इथेच थांबणार आहे. त्याचा मुक्काम इथे असणार आहे आज दिवसभर. लालबाग क्रिकेट धमाकाचा तो आनंद घेतोय. सगळ्यांचा चाहता, सगळ्यांचा आवडता लाडका लाडू. शिवडी विधानसभेमध्ये कुठेही स्पर्धा असू दे, लाडूची उपस्थिती असतेच असते. बॅट हातामध्ये आहे, उंचावून दाखवतोय बॅट. क्रिकेटचा चाहता आहे, क्रिकेटचा लाडका आहे हा लाडू. कौस्तुभकडे आता चेंडू सुपूर्त केलाय. कौस्तुभला आता आमंत्रित केलं जाईल. 18 मध्ये करायचे 33 धावा. साहिल पेडणेकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 18 मध्ये 31. 19 आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड झाली आहे या दोन्ही फलंदाजांकडून. 18 मध्ये 31 ची गरज आहे. 19 ऑन बोर्ड. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. कौस्तुभ बेरे याला आमंत्रित केलं जाईल. लालबागचा मलिंगा, लालबागचा पथीराना आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चांगला फटका पाहायला मिळालाय. साहिल पेडणेकरच्या बॅट मधून बॉल निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. समाचार घेतलाय कौस्तुभ भैरेचा. फलंदाज साहिल पेडणेकर आणि साहिल पेडणेकरचे वडील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत. पहिलाच बॉल चौकार आलाय. साहिलच्या बॅट मधून धावा झाल्या 23. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक फटका फसला होता. बॅटच्या वरच्या हिस्साला बॉल आदळला आणि त्यानंतर आता हा गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू एका धावेसाठी 16 मध्ये करायचे आता 26. साहिल पेडणेकर काहीतरी आपल्या संघासाठी कर, हाच डगआउट मधून कानमंत्र दिलाय या खेळाडूला आणि तो करतोय देखील. त्याचं काम त्याने आतापर्यंत करून दाखवलंय. एक चौकार त्याने ठोकलाय बाबूला. यावेळेला हे आहे लालबाग परळ. बॉल जाईल सरळ. आता लँड कुठे झालाय ते पाहावं लागेल. 2 धावांसाठी चांगला स्ट्रोक होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॉल निघून जातोय. 2 धावांसाठी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 26 झाल्या धाव फलकावर. 26. आता 15 मध्ये 24 करायचे आहेत. 15 मध्ये 24 धावांची गरज आहे. कौस्तुभ बेरे त्याच्यावर दडपण दबाव निर्माण झालं असेलच, कारण त्याला देखील ठाऊक आहे हा महत्वाचा सामना आहे. सामना क्रमांक 14 या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि सगळ्यांचं लक्ष आता मॅच वर आहे. हो, चांगला बॉल प्रचंड वेगातला हा बॉल होता. लालबागचा मलिंगा आपण पाहतोय. ओव्हर नंबर
3 तो हाताळतोय. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 26 धावा धाव फलकावर झाले. 14 मध्ये करायचे अजून 24 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला होता कौस्तुभने. वेगा या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाची चर्चा होईल. आता कानमंत्र दिला जाईल. यश पवार कानमंत्र देतोय गोलंदाज कौस्तुभ बेरेला, कारण त्याला ठाऊक आहे महत्वाचा सामना आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. नाही सर पाय हल्ला तू बोलतोय. हा कट झाला पाय म्हणून नंतर लावला मी बॉल. ज्यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू बॉल निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय साहिल पेडणेकर. आता धावा झाल्यात 27. 27 13 मध्ये करायचे 23 धावा. हा महत्वाचा बॉल असेल या मॅच मधील. लास्ट 13 बॉल 23 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 6 बॉल मध्ये 15 धावांवर फलंदाजी करतोय. 2 चौकाराच्या मदतीने पार्थ सावंत जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला साहिल पेडणेकर 10 बॉल मध्ये 12 धावांमध्ये फलंदाजी करतोय आतापर्यंत या मॅच मध्ये. हो यावेळेला चांगला चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळालाय. आता बॉल निघून जातोय गोशांकी क्षेत्रात. लेग बायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 28. 28 12 मध्ये करायचे आहेत 22 धावा. आता एका मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आता रणनीती आखली जाईल. 46 स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या टाइम आउट मध्ये आपण ऐकणार आहोत डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ओव्हर झाला. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आता पुन्हा एकदा यश पवारला आमंत्रित केलं जाईल ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. तो आलाय कारण हे महत्वाचं निर्णायक षटक आहे या मॅच मधील. 28 झाले धाव फलकावर. 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रीमंत समर्थ. लेफ्ट हँडर बॉलर आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला आपण पाहिलं तर राईट हँडर बॅटर पार्थ सावंत. दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे टीम विघ्नहर्ता, वेळ वाया घालू नका. कशाला काय करतोय काय करतोय. बस 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 बस. ए. जा पाठी जा. वेट. वेट समोर आहे, तू समोर आहे. बस 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 बस. पुढे. सर पहिलाच बॉल आडव्या बॅटने फटका खेचलाय. निघून जाईल बॉल गोष्टांकी क्षेत्रामध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे. इथून पुढे त्याला देखील ठाऊक आहे 11 बॉल मध्ये आता 20 धावा करायच्या आहेत. उलटा उभा राहा, उलटा उभा राहा. नाही ना, हा फिरव ना, हा फिरव. सुना इकडे ये, पुढे जरा पुढे. इथं उभा राहा,
उभा राहा उलटा असं नको राहू हे बॉल बघ उलटा राहा उलटा अरे पुढे ये ना इकडे हा 21 हवा 21 23 पाहिजे होता ना माझे 2 आले पुन्हा एकदा आता बॉल शोधून आणावा लागेल. रडार मध्ये बॉल होता त्याला फेकून दिले सीमा रेषा पार 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 धावा मिळतील 4 चौकार. जे पार्थने सांगितलंय ठोकायचं तर टॉपच्याला ठोकायचं आपला पॅटर्नच वेगळा आहे. ऑन दी स्पॉट बिग शॉट आणि बिग शॉटच देऊन टाकलाय आता पार्थने. 10 मध्ये आता करायचे 16 धावा. धावा झाल्या 34. 10 मध्ये 16 ची गरज आहे. 34 धावा धाव फलकावर झाल्यात. 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. 34 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली आहे. हो आता बॉल बरोबर टप्प्यावर हाताळलाय कारण यश पवारचा हा बॉल थोडासा फिरला देखील. आता रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. रवींद्र पवार थर्ड अंपायर तिसरे पंच आमचे त्याची पडताळणी करतील आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. टप्पा नेमका कुठे पडलाय बॉल फिरलाय कुठे त्याची आता पडताळणी केली जाईल आणि या व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले सातत्याने tenniscricket.in माध्यमातून स्लो मोशन 360 डिग्री अँगल मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. बॉल आपण पाहतोय हा बॉल पडल्यानंतर वळण घेतलं होतं या चेंडूने. निर्णय येईल तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आज रवींद्र पवार सरांचा 50वा वाढदिवस. तिसरे पंच आज या मॅच मध्ये कार्यरत आहेत. एक्सेड रिप्ले मध्ये आपण पाहतोय यश पवारने चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साहिल पेडणेकरने लगेचच सांगितलं पार्थला की रिव्ह्यू घेतला जाईल या मॅच मध्ये आणि तो महत्वाचा आहे. आता तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. साहिल पेडणेकर मूर्ती लहान आहे या खेळाडूची, युवा आहे. नॉन स्टॅकिंगला तो उभा आहे. त्याला देखील ठाऊक आहे हा महत्वाचा सामना आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स फेअर डिलिव्हरी. निर्णय आलेला आहे पंचांचा. तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. रिव्ह्यू देखील आता तुम्ही गमावलाय. 9 बॉल मध्ये आता 16 धावा करायचे आहेत. 9 बॉल 16 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. चांगली मॅच रंगली आहे. क्रुशियल मॅच आहे. यावेळेला फटका फसला होता. बॅटच्या वरच्या हिस्स्याला बॉल लागून निघून जातोय गोलंदाजी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. 8 बॉल मध्ये अजून करायचे 15 धावा. मॅच संपलेली नाहीये. मॅच गरम आहे. खडाक्याचं ऊन आहे. सगळ्यांना गरम होते पण मॅच देखील आता गरमच झाली आहे. 8 बॉल मध्ये 15 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतोय ऑन स्क्रीन. आता बॅकफुटवर आलाय. पुन्हा एकदा फटका खेचलाय पार्थ यांनी. आता हा बॉल नेमका कुठे पडलाय. बॉल अगदी झाडाला आदळून पुन्हा एकदा रोडवर आलाय. म्हणजेच काय 2 धावा डिक्लेअर.
2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 37 7 मध्ये आता करायचे 13 धावा. हा महत्वाचा चेंडू असणार आहे या मॅच मधील. निर्णायक षटक आणि निर्णायक चेंडू देखील. राहू देत ना बॉल दादा, राहू देत ना, राहू दे, एक रन काढू देत. थांब, हे थांब. 7 मध्ये करायचे आता 13 धावा. आता व्यूहरचना आखली जाईल, फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाते रोहन साळीच्या माध्यमातून, कारण ते करणं देखील गरजेचं आहे, कारण हा शेवटचा चेंडू आहे. रोहनला देखील ठाऊक आहे या बॉलवर एकेरी धाव जर पारच्या बॅट मधून आली तर पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच की ही व्यूहरचना आखली जाते पारच्या विरुद्ध. जिंकणार कोण ही लढत पाहायचं आहे. महत्वपूर्ण सामना आहे, जो संघ जिंकणार तो टेबल टॉप करणार आहे या दोन संघांमधून. एक बॉल चांगला. कॅच घे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल सरळ आणि कडक बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी. पार्थने सांगितलंय प्रेक्षकांना, तुम्ही मलाच पहा कारण मी धावा ठोकल्यात. 6 षटकार. डीजे जय श्रीराम आणि षटकार आलाय आणि मॅचचं गणितच बदलून गेलंय, कारण 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये फक्त आता 7 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. मैदानावर एक खेळाडू उभा असतो आणि त्याच्या मागे हजारोंचा श्वास असतो. तो एक खेळाडू आहे पार्थ सावंत, कारण एकटा लढतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज आहे अक्षय शेडगे. 6 मध्ये करायचे 7. पहिला बॉल फिरवलाय, चांगला चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि साहिल पेडणेकर आउट. यस, पार्थने बरोबर केलं. तो माघारी परतला. साहिल पेडणेकर बाद झालाय. विकेट आली आहे. साहिल पेडणेकर आउट झाला आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय हर्षल पवार. त्याने देखील चांगला खेळ केलाय. संधी मिळत नव्हती हर्षल पवारला कित्येक वर्ष, त्याला संधी मिळाली आणि मिळालेल्या संधीचं सोनं देखील करून दाखवलंय हर्षल पवारने आणि तोच आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये करायचे 7 धावा. 5 मध्ये आता करायचे फक्त 7. पाच बॉल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सरळ फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. धावा किती आहेत, मिळणार किती आहेत धावा, आणि आता आला पंचांचा निर्णय. 6 धावा पाहत आहे. तोपर्यंत हे शक्य होतं. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. जोपर्यंत पार्थ मैदानामध्ये आहे अशक्य ही शक्य करेल हा पार्थ, आणि ते त्याने करून देखील दाखवलंय. 13 बॉल मध्ये वैयक्तिक नॉन स्टॉप 36 धावा, 3 चौकार, 2 षटकार. एकाच मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा अस्तित्वासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. आणि आता त्याने करून दाखवलंय. फक्त आता एका धावेची गरज आहे. पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं की पूर्ण सामना जिंकलाय टीम विघ्नहर्ता या संघाने. मैदानामध्ये आला पार्थ सावंत, त्याने करून दाखवलं. मी जिंकलो, मी लढलो, मी संघर्ष केला, मी प्रयत्न केला
आणि आता ही धाव, यस कमान कमान, मी आहे तोपर्यंत माझा संघ या टुर्नामेंट मध्ये जिवंत आहे आणि हे सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. शैलेश शेडगे कंपनी जिंकलाय संघ. टीम श्रीमंत समर्थ युवराज चव्हाणची आज हजेरी देखील पाहायला मिळते आणि हे सर्व श्रीमंत समर्थ संघाचे पाठीराखे मैदानामध्ये उपस्थित. डीजे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा नॉन स्टॉप इनिंग, वन साइड हिरो पार्थ सावंत या मॅचचा पुन्हा एकदा ठरलाय हिरो. ज्या खेळाडूने 2 षटके हाताळली, 22 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने मिळवली आणि बॅटिंग करत असताना 14 बॉल मध्ये 38 धावा, 3 चौकार, 2 षटकार. आणि पहा शैलेश शेडगेचं सेलिब्रेशन त्याने सांगितलंय. बोलती बंद केली आहे सगळ्यांची आता, कारण कौस्तुभ बेरेने देखील सेलिब्रेशन केलं होतं विकेट आल्यानंतर शैलेश शेडगेचं आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन पुन्हा एकदा तेच उत्तर करून दाखवलंय. उत्तर दिले शैलेश शेडगेने टीम विघ्नहर्ता या संघाला. आणि त्यानंतर मात्र विनिंग फटका पाहायला मिळाला. चला या पार्थ मॅन ऑफ द मॅच आणि एस एफ फाउंडेशनचे सर्वे सर्वा सचिंद्रजी